खेळत आहेत आणि सगळं आपण जसं मी आधी म्हणालो तसं डॉक्टर दरवेळेला नाही सॉरी तो ग्लोरियस आपले संघ होते पण नाही त्रिमूर्ती संघ. प्रसादजी असं म्हटलं जाईल की नाशिकचे जे प्रेक्षक वर्ग जे बघतायत ते क्रिकेटचे आशिक झाले असतील असं म्हणेन मी. नाशिकचे आशिक, नाशिकच्या क्रिकेटरांचे आशिक. क्या बात आहे. नक्की त्यांना सपोर्ट करत असतील जे बघत असतील लाईव्ह मॅच. बरोबर ना. चलो चला चालू करा. मॅचला सुरुवात करा. लेट्स गो फॉर द फायनल. चलो ऑल द बेस्ट. सर सुनील गावस्करांचं एक वाक्य होतं, या जगामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे क्रिकेट आहे राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. तुम्हाला हुकायचा नाहीये, संपायचा नाहीये आणि क्रिकेट खेळतच राहायचंय. नक्कीच नक्कीच. रेखा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. पहिला चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच प्रतीक्षा केली होती. आपण पाहिलं तर संजय पाई सरांची टीम आहे. 5 वर्ष मी उतरलो इकडे, 5 वर्ष मी एंट्री टाकली, 5 वर्ष मी संघ खेळले माझे, पण 5 वर्षामध्ये अशी प्राण प्रतिष्ठा मला कधीच भेटली नाही. फायनलमध्ये आज त्यांचे क्षण आहेत. बघूया मॅच जिंकतात का ते. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स ते देखील संघ एक माहिर संघ मानला जातो. इथे जर आपण पाहिलं तर 2 बॉल 2 अशी सुरुवात होईल. रेखा आज रेखा आपण पाहिलं रेखा मॅडम यांना तर त्यांची देखील ख्याती राहिली एक गोलंदाज म्हणून, एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं लाईन अँड लेंथ आणि एक एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून कित्येक वर्ष. चेंडू आम्ही आधीच म्हटलं की आता मात्र कट टू कट गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी. 3 बॉल 2. गौरी आणि प्रीती बॅटिंग मार्कला जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय की एकच धाव भेटली जाईल. येस, एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 3 रन्स. इथे मात्र आरामात कॅच इथे सुटला गेलाय. कदाचित आपण पाहतो की असं म्हटलं तर यही उमर है करले गलती से मिस्टेक, ते गलती के मिस्टेक वाला गाणं वाजलं तर फायनल मध्ये गडबड होऊ शकते. कॅच सुटते इथे. येस काय म्हणतात, मोक्याच्या क्षणी ही कॅच सुटली आहे. कॅच व्हायला पाहिजे होती. फायनलचा हा सामना आहे, अंतिम फेरीचा सामना आहे. कॅच तर व्हायलाच पाहिजे. पहिलं षटक संपतंय, धावसंख्या जातीये 5. काय म्हणाल, थोडीशी सुरुवात नक्कीच त्रिमूर्ती स्पोर्ट्स जे कदाचित बॅटिंग करून असा विचार करतील की अजून एकदा आम्ही 29-30 बनवल्या किंवा 25-26 बनवल्या, अजून एकदा एक मोठी मॅच आम्ही खेळतोय, त्या मॅच मध्ये देखील आम्ही आजचा परफॉर्मन्स दिला तर फायनल आज ट्रॉफी आमच्याकडे असेल. नक्कीच त्रिमूर्ती स्पोर्ट्सला मला वाटतं तो आज कॉन्फिडन्स आला असेल की लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण काढू शकतो. ठीक आहे, म्हणून त्यांनी संयमी सुरुवात केली आहे. आणि आता आज ऐश्वर्याला आपण पाहतोय. ऐश्वर्या आज मला वाटतं तिच्या अनोख्या फॉर्म मध्ये कित्येक दिवसांनी मी तिला पाहतोय. अनेक मॅचेस तिने काढल्या आहेत. मग व्यवसाय क्रिकेट असू देत, महिलांचं क्रिकेट असू देत, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये चाललं जातं. त्या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तिला पाहत असतो. मोठमोठ्या जे इव्हेंट्स असतात मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये तिला पाहत असतो. अशीच काही क्रिकेटर आहे ऐश्वर्या, फायटिंग क्रिकेटर जिला म्हटलं जातं. नक्कीच एक अष्टपैलू योगदान देते आपल्या संघासाठी ऐश्वर्या. नेहमी नावाजलेली खेळाडू आहे मुंबई आणि ठाण्यातली, तिचं नाव घेतलं जातं आणि या स्पर्धेमध्ये 100% कॉन्ट्रीब्युशन आहे. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल. हो, गुड बॉलिंग. आज बॉलिंग खूप चांगली राहिली आहे. आज बॉलिंग खूप चांगली राहिली आहे. तर असं काही आपण पाहिलं की ग्रुप एचा आम्ही सेमीफायनलचा सामना कव्हर केला, तेव्हा ग्रुप ए मध्ये तब्बल एका ओव्हरला 17 धावा आल्या होत्या. पण दुसरं षटक हातामध्ये घेतलं, कदाचित वाटलं की हा संघ बाहेर जातो की काय, पण ऐश्वर्याने बॉल हातामध्ये घेतला आणि नक्कीच जादू केली, अशी जादू केली की तिचा संघ फायनल मध्ये आला. येस, नक्की सेमीफायनलचा फायनल मी पण तो सामना पाहिला होता. प्राजक्ताची विकेट एकदम महत्वाची होती, ती धावबाद झाली आणि सामना फिरला. ऐश्वर्याची गोलंदाजी महत्वाची होती त्या सामन्यात. थोडासा ब्रेक मिळतोय. 8 झाले धावसंख्या, धावफलक 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावर. आणि नाशिकच्या खेळाडूंचा जो आपण 3 खेळाडूंचा आता उल्लेख केला तर त्यापैकी काजल या ज्या खेळाडू आहेत त्या दरवर्षी आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक पासून येत असतात. तुमचा असा सहभाग असू दे काजल मॅडम. हो प्रसादजी, आणि मला असं वाटतं की नाशिकवरनं खेळाडू इथे ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये मॅच होते येतात तर कदाचित ते देखील वेट करत असतात की नाशिकमध्ये मी आहे पण मी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये जाऊन चांगला परफॉर्मन्स का देऊ शकते, कारण की तिकडे स्पर्धा खूप लाजवाब होतात. मग हे जय भारतचं देखील स्वप्न राहिलं की नाशिकवरनं खेळाडूला खेळवायला आपली स्पर्धा चांगली झाली पाहिजे. आणि या दरम्यान क्या बात आहे ऐश्वर्या, अप्रतिम अशी फिल्डिंग ऐश्वर्याची.
ते फलंदाजाला धावबाद करण्यात यशस्वी झाले आहेत. थँक्यू विजय. या फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा आपली छाप सोडतायत ऐश्वर्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजाला धावबाद करण्यात यशस्वी झालेत. मला असं वाटतं की कदाचित जर आपण पाहतो हर्षल यश 11 हा संघ जर आता यावर्षी जिंकला ना तर भांडूप स्टेशनला नाशिक डोल मागवलं जाईल. नक्कीच. संजय भाई आम्हाला सांगतायत ते. नाही मग तुम्ही काय पण करा. नाही ठाण्यापासून भांडूप पर्यंत वाजवलं ते तर जाईल. नंतरचा विषय झाला. भांडूप मध्ये काय आज गाजावाजा होईल ते माहित नाही पण ते ठाण्यापासून सुरुवात करील अशी देखील अपेक्षा करू आपण. येस मग 5-10 हजारची माळ लावा तुम्ही फटाक्यांची. नाही नक्कीच. याच्या मागे आपण फक्त आज म्हणतोय पण याच्या मागे खूप मेहनत आहे दोघांची, संजय सरांची. आणि खेळाडूंना सांभाळणं, दरवर्षी सहभाग घेणं आणि खूप मोठा अनुभव आहे. क्रिकेटचं त्यांचं योगदान सुद्धा मोठं आहे आणि आज त्याचं मला वाटतं कुठेतरी फलश्रुती आपण म्हणतो त्याचं फळ त्यांना मिळतंय. हो आणि मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या हस्ते देखील होत असतात. मग चांगल्या मेन्सच्या क्रिकेट देखील त्यांचा फॉर्मॅट असतो. काही प्रीमियर लीग्स मेन्सच्या देखील त्यांच्यामध्ये देखील त्याचं आयोजन असतं. पण WPL मध्ये जर पाहिलं तर क्या बात आहे. अजून एक धक्का भेटतोय आणि हर्षल यश 11 संघ फॉर्ममध्ये. थँक्यू विजय. हर्षल आणि यश 11 कदाचित असे काही संघ मालक असतील की दोघांनी विचार केला आपण या संघ टाकूया मैदानामध्ये, ऑप्शनला जाऊया आणि संघांचा विचार केला तर जेव्हा WPL ची स्पर्धा आयोजित होते तर संघ देखील कशा प्रकारे संघ मालक बनतात तर जॉईंट संघ मालक बनवले गेले आणि दोन जॉईंट संघ मालकांनी आपापले संघ टाकले आणि खेळाडू घेतले ऑप्शनला. क्या बात आहे. नाही हर्षल तांबे आणि संजय सरांची ही जोडी मी अनेक वर्ष बघतोय. क्रिकेटसाठी हर्षल सरांचं सुद्धा योगदान तेवढं महत्त्वाचं आहे. दरवर्षी संजय सरांच्या मागे किंवा ही जोडगोळी नेहमी उभी असते क्रिकेटसाठी. हर्षल सर खूप खूप धन्यवाद तुमचे. हर्षल तांबे एक हसमुख चेहरा म्हणेन. डेडिकेशन क्रिकेटचं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण पाहतो तर क्रिकेट आपलं प्रेम आहे, क्रिकेट आपला धर्म आहे, क्रिकेट आपण फॉलो करत असतो, क्रिकेट आम्ही कधीच विसरणार नाही. क्रिकेटसाठी काहीही कधीही करायला तयार असतो आपण आणि असे काही महिला क्रिकेटर आपण पाहतो. मला हे उल्लेख करायचा वाटेल की हर्षल स्वतः चांगले खेळाडू आहेत. भांडूप या क्षेत्रातले नावाजलेले खेळाडू आहेत स्वतः आणि ते कॉन्ट्रीब्युशन तुमचं दिसतं जेव्हा संघमालक होते खेळाडू. शुक्रवारी होती त्याची स्पर्धा परिवार मैदानामध्ये पाहिलं मी त्यांना. मग ते म्हणत असतील खरंच यार मला वाटतं की मी खेळावा आणि थँक्यू असेच ओनरशिप देखील करावी. क्या बात आहे. तर जाऊयात मॅचच्या विषयाकडे. थोडंसं आपण पाहतो की एकतर्फी होणारा सामना. आपण धावसंख्येचा विचार केला फक्त 12 धावा 4 गडी बाद. पंचांचा काय निर्णय. नॉट आउट आहे. थांबायचं सौंदर्य स्कोर 12 झाला फक्त 12 तू ना आता नंतर बॉलर चेंज कर ना. क्या बात है. लाजवाब फिल्डिंग होते आणि धावसंख्या 13. थांबायचं बॉलर चेंज करतोय. 3 ओव्हर 13 रन 4 गडी बाद. शेवटचं षटक असेल. खूप काही मजा आली, खूप काही देऊन गेली स्पर्धा, खूप काही शिकून गेली स्पर्धा. यावर्षी देखील WPL 2025 मध्ये खूप काही चांगलं योगदान राहिलं सर्वांचं. धन्यवाद परत एकदा सर्वांचं. 3 ओव्हर 13 रन 4 गडी बाद. आणि परत एकदा त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब मला वाटतं लो स्कोरिंग मॅचेस कडेच घेऊन चाललेत. रंगतदार सामना बनवायचा आहे. परत एकदा ही मला वाटतं हा थोडा लो स्कोर आहे. बघूया या षटकांमध्ये एखाद वेळेस काही 6 आल्या. अवांतर धाव मिळतीये. बोनस शेवटचं षटक आहे. हे षटक तुम्हाला काढायचंय. धावा रोखायच्या आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी. चांगलं कमबॅक होतं. अवांतर धावेनंतर चांगलं कमबॅक. फलंदाजाला चकवण्यात यशस्वी झालेत.
धावसंख्या जाते 14. लेग साईडला खेळलेला असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, पण एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या जाते 15. 4 बॉल बाकी आहेत. 15 झाले धावसंख्या. 15 रन्स स्कोर कार्डवर. हो 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 हो, इथे मात्र आपण काय पाहतोय आणि बॉल गेलाय 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 सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. 19. थँक्यू डीजे, थँक्यू. क्षेत्ररक्षकाला वाटलं होतं की मी पकडलाय, पण नाही, तो सुटला चेंडू हातातून आणि चौकार. आणि हा बोल्ड निकिता या बोल्ड होऊन परत होत आहेत, तंबूत परत आहेत. थँक्यू डीजे. अप्रतिम अशी गोलंदाजी शारदा यांच्याकडून. महत्वाच्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवलंय. परत सलग दुसऱ्या चेंडूवर बॅटची कड लागून चेंडू एष्टांवर लागतोय. आणि काय म्हणाल सर, सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. तर ह्याला म्हणतात आपण सांगतो कमिटमेंट टू क्रिकेट. तुम्ही किती क्रिकेटला कमिटेड असतात. एखादा चौकार जर गेला तर लगेच तुम्ही फाईट बॅक करता. हॅट्रिक साठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय संजय पै यांच्याकडनं. अरे डीजे वाले थांबव यार भाऊ. आणि टीम हॅट्रिक आली आहे संजय भाई. थोडंसं हार्ड लक. इंडिव्हिज्युअल 100 तरी द्या दादा. संजय 100 दिले. थँक्यू. नक्कीच. हा चल वाजव आता. थँक्यू डीजे. आणि परत एकदा आता आपण जातोय शेवटच्या इनिंगकडे, जिकडे आपण पाहू की चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. आज आपण पाहिलं तर जय भारत प्रेझेंट्स WPL 21 टार्गेट आहे. 21 आली त्याची अनाउन्समेंट होते स्पर्धेची. असे काही त्यांचे मित्र परिवार जमले जातात आणि अशी काही एक चांगली स्पर्धा परत एकदा आयोजित केली जाते. मनस्वी एंटरप्राइजेस असतील त्यांचे आपण पाहिलं तर त्यांच्या देखील तर्फे मोठमोठे इव्हेंट्स भरवले जातात. मी नक्कीच म्हणेन की गेल्याच मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये त्यांची ॲक्सिस बँकची स्पर्धा देखील झाली होती. येस, असे काही मोठमोठ्या स्पर्धा आयुर्वेदमध्ये झाली होती. सवी मॅडम आणि मनीष शिरकर त्याच्यामध्ये असतात. आणि नक्कीच मनस्वी एंटरप्राइजेस आता मला वाटतं की ह्यूज ब्रँड झालाय. कदाचित एक नावच नको नसून एक थोडासा एक ब्रँड झालाय. आणि त्याच्यामध्ये 21 टार्गेट आहे. 21. आणि सर मला हा उल्लेख करावा लागेल, मनस्वी एंटरप्राइजेस माझ्या स्वतःच्या एक कॉर्पोरेट इव्हेंट मध्ये पण आता पुढच्या आठवड्यात सवी मॅडम डेडिकेशन आहे आणि त्या आयोजित करतायत. मनस्वी एंटरप्राइजेस एक चांगलं नाव येत आहे पुढे क्रिकेट आयोजनात. कारण की असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये तुम्ही काय कराल, तर क्रिकेट तुम्ही अशा प्रकारे भरवा की दुसरे देखील मला वाटतं की दुसरे तुम्हाला विचारलं पाहिजे. असं म्हटलं जातं की व्हॉट्सअपवर तुम्ही जेव्हा स्टेटस ठेवा, व्हॉट्सअपवर जेव्हा तुम्ही स्टेटस ठेवता, तो स्टेटस तुम्ही न ठेवता तुम्हाला लोकांनी गुगलवर सर्च केलं पाहिजे, तर तो तुमचा एक खरा स्टेटस असतो. बरोबर ना? थँक्यू डीजे. डीजे वाल्यांना नक्कीच धन्यवाद. डीजे वाले बाबू, तुझा चेक तयार आहे बाबा, नंतर घेऊन जा दादा. थँक्यू. बाबा अरे कान मला बोलतात की ना, कान सलामत आहेत. ऐश्वर्या क्या बात आहे. आणि एक मिनिट 1 रन डिक्लेअर आहे. थोडं पंचांकडे लक्ष द्या. हरकत नाही.
चांगली सुरुवात, धावांचा श्री गणेशा होतोय. ऐश्वर्या यांच्या बॅटमधून हलकासा पुश केला होता लेग साईडला, ग्लान्स असं म्हणू शकतो आपण. येस, चांगली सुरुवात. सेकंड इनिंग्स मध्ये अजून एकदा परत एकदा चांगली प्लेसमेंट आपण पाहतोय. प्लेसमेंटच्या रूपात खेळला होता ऐश्वर्याने, वन ऑफ द बेस्ट बॅटर्स इन वुमेन्स क्रिकेट. आणि संयम दाखवला जातोय. एक एक धावेनी, त्यांना माहिती आहे थेंबे थेंबे तळे साचे, एक एक धावेनी मला धावफलक हालता ठेवायचा आहे. परत एकदा चांगला असा फटका, परत एकदा एक धाव घेतली जाते. तसं जी ऐश्वर्याला पाहिलं तर ऐश्वर्या सिल्वर स्पोर्टची ब्रँड अँबॅसेडर जो आहे, म्हणजे ते देखील एक चांगलं तिच्याकडे ख्याती आहे. असं म्हणतं की अँबॅसेडर जे असतात ते आपण त्याला एक त्यांच्या नावाचा एक ब्रँड असतो क्रिकेटमध्ये. मला अजून आठवतंय की MS धोनी एकदा अँबॅसेडर होते आणि कदाचित त्यांना 200 करोडचा कॉन्ट्रॅक्ट साईन झाला होता आणि तेवढे त्यांना पैसे भेटले असतील. येस, तर असं काही एक्झाम्पल सेट करते ऐश्वर्या देखील क्रिकेटमध्ये. परत एकदा चांगला असा फटका लेग साईडला खेळलेला, एक धाव मिळते. धावसंख्या जातीये 5. 5 बॉल 5. 16 धावा पाहिजेत अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. तर मात्र हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली. उलट्या बॅटनी खेळलेला हा फटका होता. रिव्हर्स स्वीप आपण म्हणतो. एक ओव्हर 6. 1 ओव्हर 6. 18 बॉल 15 पाहिजे. काय म्हणाल प्रसादजी या मॅच बद्दल? नक्कीच. आज तुम्ही पाहिलं तर ऐश्वर्याच्या भात्यामध्ये म्हणतो आपण जे वैविध्यपूर्ण फटके आहेत तिच्याकडे. आत्ताच आपण पाहिलं रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय. एक एक धाव, तिला माहिती की मला एक एक धावानी मला धावसंख्या 6, धावसंख्या झाली 6. 15 पाहिजे. 15. 18 गेंदों में 15 चाहिए. तिला माहिती मला मोठे फटके नाही खेळायचे. ही मॅच एक एक धावांची आहे आणि मला त्या प्रकारेच ती मॅच पोचवायची आहे. येस, हो, चांगला गोलंदाजीचा नजारा राहिला आज. मला वाटतं की निकिता शेट्टी वन ऑफ द बेस्ट बॉलर्स मध्ये त्याची ख्याती असेल, नक्की वर्णी केली जाईल. कारण की खरंच 2 बॅक टू बॅक वुमेन ऑफ द मॅच त्यांनी बॉलिंगच्या जोरावर घेतलेत आणि या दोन्ही एकमेकांच्या सहकारी आहेत. जय भारत संघातल्या अनेक वर्ष एकमेकांना पाहिलंय. चांगला जोरदार असा खेळलेला फटका, एक धाव मिळतीये. धावसंख्या जाते 7 वर. 7. 14 धावांची गरज आहे. 16 बॉल 14. परदेशात जमिनीलगत खेळलेला असा जोरदार असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. बघूया दुसरी धाव होते का. पंचांचा निर्णय आहे धावबाद. ऐश्वर्या धावबाद होऊन परत ते हा सामन्याला कलाटली देणारा क्षण सर असू शकतो. थँक्यू डीजे. प्रसादजी थ्रो कोणी केला? थ्रो प्रसादजी, मला असं वाटतं की त्रिमूर्ती संघ अशा काही परफॉर्मन्स देतो की असं म्हटलं जातं की तुम तुम्हारे बादशाह निकालोगे तो हम हमारे इक्के फेकेंगे. क्या बात है. त्रिमूर्ती संघ चांगला स्ट्रोक. नाही, ऐश्वर्याच्या विकेटचा काही परिणाम होऊ नाही दिलाय. काजल यांनी स्वतःवर चांगला जमिनीलगत जोरदार असा खेळलेला फटका, एक धाव मिळतीये. धावफलक हालता ठेवतायत एक एक धावांनी. 9 झाले आणि आता डावखोऱ्या फलंदाज सौंदर्य आहेत. या सुद्धा एक चांगला फलंदाज. म्हणतो वेल लेफ्ट म्हणतो आपण. चांगलं संयम दाखवला वेल लेफ्ट आणि हा अवांतर धाव मिळते. 11 पाहिजे. 14 बॉल 11. हो, चांगला. क्या बात आहे. राईट इन द ब्लॉक होल अशा प्रकारचा हा चेंडू होता. त्याला सन्मान दिला. यालाच म्हणतात संयम. तुमच्या डोक्यावर बर्फ असला पाहिजे अशा मोक्याच्या क्षणी. तो संयम दाखवला पाहिजे, तरच तुम्ही मॅच घेऊन जाणार आहात. येस. आता मात्र फुलटॉस चेंडू याला पनिश केलं, पुल केलं गेलं साईडच्या दिशेने. परत एकदा जर पाहिलं तर अजून एक डायरेक्ट हिट. ओ रेफर करतील व्हिडिओ रेफर.
बघा प्रसादजी, त्रिमूर्ती क्या बात स्पोर्ट्स आज मला असं वाटतं की फुल फॉर्म मध्ये. येस, फॉर्म नाही, मला वाटतं की देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरच आहे, कारण की एंड मोमेंटला विकेट आणि मोठमोठ्या विकेट घेण्यामध्ये ते माहीर आहेत. आज आपण पहिला ऐश्वर्याचा विकेट रनआउटच्या रूपात घेतला, दुसरा जर पाहिला तर आता देखील विकेट असला तर सौंदर्या जी आज मला वाटतं भन्नाड फॉर्म मध्ये ती देखील आहे, त्याचा देखील विकेट जर रनआउटने आला तर कदाचित मला वाटतं काजल असेल तिकडे. बघू बघू, येस बघूया आपण, 2 मिनिटं थांबा. काजल आहे, फियांसे कृष्णा शेट्टी आणि तिचा ट्विन निखिल शेट्टी, दोघांचं आगमन झालं. त्यांचे खूप सहकार्य निकिता शेट्टी यांचं फियॉन्स आहे कृष्णा आणि त्यांचे ट्विन ब्रदर निखिल शेट्टी यांचं इथे आगमन झालंय. सर स्वागत तुमचं. निखिल शेट्टी आणि निकिता शेट्टी जोडगो आणि जय भारतच्या मागे उभी असते. निखिल सरांचं मोठं योगदान असतं, पडद्यामागचं आमचं योगदान खूप मोठं, त्यांचं योगदान. निकिता जरी आपल्याला फ्रंटला दिसत असली त्यांच्या मागे निखिल सर पण असतात, नेहमी सदैव तत्पर जय भारतसाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला. येस, मला वाटतं त्यांचा पण नेहमी फोन असेल मनीषला की सर क्या चाहिए, क्या हेल्प चाहिए. हसतमुख असं प्रसन्न व्यक्तिमत्व. जवळवर 11, निखिल सर स्वागत. 12 बॉल 10 पाहिजे, 12 गेंदों में चाहिए 10 रन, 12 गेंदों में 10 अशी मॅच आहे. आउट दिला आउट होताच मला वाटतं क्लिअर आउट. पण पंच थोडंसं पाहिलं की फायनलची मॅच आहे, आतापर्यंत चांगली डिसिजन पंचांनी दिले, मग अजून एकदा आपण रिफर करूया असे म्हणत असतील. अशा काही सिच्युएशन्स आज पंचांसमोर आलेत आणि आतापर्यंत आपण पाहिलं कृष्णा सर पंचगिरी. कृष्णा सरांना पण मी सांगतो तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. मिलिंद पाटील आणि राहुल धोत्रे आणि डिजिटल स्कोरर आनंद सर. 12 बॉल 10 अशी मॅच आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहिला तर गॅपमध्ये खेळला गेला फटका आणि एकदा भेटेल जरूर. 11 बॉल आणि 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत अशी मॅच आहे. फायनलची मोठी मॅच तुमच्या आमच्या समोर आपण पाहतोय. हो 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 हो, डॉट 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 बॉल. बॉलिंग मार्कला सौम्या पांडे. मॅच तिनेच फिरवली होती, फक्त आता यष्ट्यांना लागता वाचला. काय बॉलिंग करते खरंच यार, नियर मिस होता हा चेंडू. क्या बात आहे. 10 बॉल 9 आणि एक चेक, एक ऍक्शन. चांगला स्ट्रोक इकडे मात्र गॅप मध्ये जरूर गेला स्ट्रोक. कदाचित एकच धाव भेटेल. आता मात्र संघ सांगत असेल की एक धाव. 8 पाहिजे 9 बॉल. हो, गॅप मध्ये परत एकदा फटका खेळला गेला. आज आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे मानसीने देखील. 14, 8 बॉल 7. बाहेरून काही बोलू नका सर प्लीज. बाहेरून नका बोलू, महत्वाची मॅच चालू आहे आपली, बाहेरून काही बोलू नका. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हलतं खेळाडूचं. शेवटच्या मुवमेंटला कदाचित आपण अशा मॅचेसमध्ये थोडं संघमलक देखील थोडेसे प्रेशरमध्ये असतात की आरामात मॅच चालले, मग अशी मॅच का व्हायला पाहिजे. 7 बॉल 6 पाहिजे, 7 बॉल 6. चांगला स्ट्रोक. हो हो हो, कदाचित कॅच सुटली गेली. हो 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 हो. फायनलच्या मॅचमध्ये नॉकआउट पंचमध्ये कॅच सोडणं कदाचित थोडंसं विचार करत असतील. धावसंख्या 16 झाली आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. WPLचा विजेता कोण होणार, WPL यावर्षी कोण जिंकणार, एवढ्या मोठ्या मॅचमध्ये कोण परफॉर्मन्स देणार हे आपल्याला या ओव्हरमध्ये शेवटच्या 6 चेंडू सांगत जातील. एका बाजूला जर पाहिलं तर हर्षल यश 11 हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स संघ आहे. 6 चेंडू 5 धावा कंपल्सरी बनवायच्याच आहेत. बघूया काय होतं या मॅच मध्ये, काय होता या मोठ्या 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 इव्हेंट मध्ये. जय भारत प्रेझेंट्स WPL 2025 मध्ये. 6 बॉल 5 अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्या गेल्या. अनेक क्रिकेटचे सामने सांगतात की तुम्हाला लो स्कोरिंग मॅचेस होत नाही. 1 बॉल 6 तुम्हाला होऊ शकतात, पण 1 बॉल 1 कदाचित होत नाही. असे काही सामने आपण पाहिलेत. बघूया काय होतं या मॅच मध्ये. येस, आणि परत एकदा जिनी आपल्या संघाला सामने जिंकून दिले अपूर्वा परत एकदा येते बॉलिंगसाठी.
लेगला असा अजून हा झेल झाला नाही, साईडला आपल्याकडे झेल नाहीये. एक धाव तर मिळते धावून. काय बात आहे. रनआउटचा चान्स होता पण 5 बॉल 4. 5 बॉल 4. व्हॉट अ मॅच यार. क्या बात आहे. आणि इथे मात्र यस इट्स अ विनिंग स्ट्रोक. आणि क्या बात आहे. संजय पै आणि त्यांचा संघ 5 वर्षाची प्रतीक्षा संपली आहे आणि दे आर द चॅम्पियन्स चॅम्पियन्स चॅम्पियन्स. क्या बात आहे. संजय पै आणि त्यांचा संघ काय परफॉर्मन्स दिला त्याच्या संघाने. आणि नक्कीच आज ते ताटपणाने उभे असतील ऑन फील्ड ऑन ग्राउंड या विकेटवर की मी आलोय आणि मी असा आलोय की सर्वांना मी हरवून टाकलंय. क्या बात आहे. लगा दे भाई, गाना लगा दे. लगा थोडंसं मी संघ इथे जिंकले त्याला सेलिब्रेट करायचं आहे. ऑन स्क्रीन थोडंसं तुम्ही डान्स करा किंवा काय मजा घ्या. येस